चला दिवाळी आली आहे, दिवाळीची पटापट सफाई करूया. दिवाळीची सफाई करता कसा कसा वेळ निघून गेला ते आम्हाला कळलं नाही. चला आता दुपारचे 2 वाजलेत आणि 2 वाजल्यानंतर आम्हाला काय खायचं हो. बायकोला सांगितलं, ती म्हणली 10 मिनिटात नुसतं बेसन होऊ शकतो. चला बेसनाची तयारी करून टाका. आणि काय 10 मिनिटात आम्ही बेसनाची सुरुवात केली आणि बेसन बनवता 10 मिनिटात तर बनणारच 100%. कांदा घेतला, कचा कापला, मसाला होता, चांगलं गिरंडर मशीन म्हणून टाकून गरगर फिरवलं. आता काय हो, मसाला आपला तयार झालेला आहे. आता आम्हाला 5 मिनिटात आमचं जेवण तयार होणार आहे. आमचा कांदा आणि लसूण हे मस्तपैकी मिश्रण झालेलं आहे. आता 5 मिनिटात बघा आम्ही काय काय करतो तुम्हाला माहीत पडणार. आमचा मसाला पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचं चण्याचं पीठ मिश्रण करून घेतलेलं आहे. आता हे चण्याच्या पिठाला आम्ही त्या भांड्यामध्ये टाकणार. जो मसाला आमचा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि मसाला झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चिव करायचं. गरगर 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 चांगलं गरगर करून त्याला मिश्रण करायचं. जोपर्यंत चांगलं त्यातल्या गाठा संपत नाही तोपर्यंत त्याला गरगर फिरवत राहायचं. मग नंतर काय करायचं, थोडंसं पाणी टाकून आणखी थोडं गरगर 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 असं करून ठेवायचं. आणि केल्यानंतर त्याच्यातलं सगळ्या गाठी निघून झाल्यानंतर 5 मिनटं चांगल्या पद्धतीने ॲचिव करून घ्यायचं. त्याच्यावरती आता एक छोटंसं काम राहिलेलं आहे. छोटंसं झाकण ठेवायचं 5 मिनटं आणि पाणी टाकून ठेवल्यानंतर 5 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. 5 मिनटाच्या वाफात आपलं बेसन तयार. आणि बेसन तयार झालं म्हणजे काय हो, सगळं तयार. चला आमचं ताट द्या, आम्हाला जेवायलाच बसायचं. आता आपलं थोडंफार मीठ टाकून चेक करायचं, बाकी काय काम नाही. बस 5 मिनटाचं झाकण ठेवून 5 मिनटाचं वाफ दिल्यानंतर आपली जेवणाची तयारी सुरू. आता आपलं 2 वाजले नाही. चला आपलं 5 मिनटात तर झालं जेवण 10 मिनटात. चला आपलं ताट द्या आणि ताटामध्ये आपलं जेवण तयार. आपल्या ताटामध्ये जेवण तयार म्हणजे काय हो, कांदा घेतला आणि ज्वारीची भाकर आणि चपाती होती आणि कांदा घेतला. कांदा न भाकर खाऊ द्या की र, आम्हाला जत्राला येऊ द्या की. चला आमचं जेवण एक मस्तपैकी झालेलं आहे, सुंदर. आता आम्ही छास पिणार आणि शांत झोपणार. आमच्यासारख्या माणसाला डाएटच खाणं बरं आहे, कशाला वचवत